राज्यातील इतर मागासवर्ग वित्त विकास महामंडळ ओबीसी महामंडळातर्फे राज्यातील सर्व ओबीसी प्रवर्गातील लोकांसाठी महामंडळाने स्वयंरोजगारासाठी ओबीसी भवन स्थापन झालेले आहेत आणि या संपूर्ण ओबीसी प्रवर्गातील लोकांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आपले महामंडळ स्थापित झालेले आहेत। यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आपले ऑफिसेस आहेत। महामंडळात 1 लाखाची एक योजना आहे। त्या योजनेअंतर्गत आपण लघु उद्योगासाठी 1 लाखापर्यंत कर्ज देतोय। त्याची उत्पन्न मर्यादा 1 लाखाच्या आत आहे। तसेच आपल्या महामंडळातर्फे 10 लाखाची वैयक्तिक व्याज परतावा योजना सुरू आहे। त्यात ओबीसी महामंडळातर्फे 10 लाखापर्यंत आपण त्याला महत्तम कर्ज मंजूर करतो आणि ते कर्ज बँक तर्फे राबवले जाते। बँक त्याला त्या कर्जाच्या अंतर्गत 10 लाखापर्यंत त्याला लोन देऊ शकतं आणि त्याचं जी व्याज परतावा जी आहे ते महामंडळ परत करतं। त्यामध्ये पहिले त्या लाभार्थ्याला त्याचं आपलं जी आहे मुद्दल आणि व्याज हे भरावं लागतं। त्यानंतर ते जे व्याज 12% जी आहे सुविधा ती महामंडळ त्याला परत करतं। तसेच शैक्षणिक योजना आहे ती शैक्षणिक योजना समजा तो भारतात जर शिकत असेल तो विद्यार्थी तर त्याला 10 लाखापर्यंत महत्तम कर्ज मिळू शकतं आणि त्यात त्याला व्याज जे आहे हे महामंडळ परत करतं। ती योजना 5 वर्षापर्यंत त्याला पूर्ण व्याज संपूर्ण व्याज महामंडळ भरतं। तो विद्यार्थी समजा जर विदेशात जात असेल त्याला 20 लाखापर्यंत ती कर्ज मर्यादा आहे। त्यासुद्धा संपूर्ण कर्ज जी रक्कम आहे त्याला व्याज 5 वर्षापर्यंत महामंडळ परत करतं। तसेच वीज भांडवली योजना आहे त्यात 20% महामंडळाचा सहभाग असतो, 75% बँकेचा सहभाग असतो आणि 5% हा लाभार्थ्याचा सहभाग होतो। ही पण एक योजना आहे। तसेच महामंडळातर्फे आता नवीन एक योजना चालू झाली आहे महिला समृद्धी योजना। त्यात बचत गटांना आपण 10 लाखापर्यंत कर्ज देतो। ती योजना ही सीएमआरसी तर्फे राबवली जाते। सीएमआरसी त्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि या सगळ्या योजना ह्या आपल्या वेबसाईटला उपलब्ध आहेत। आपल्या वेबसाईटचं जे आहे www.msobcfdt.org या संकेतस्थळावर तुम्ही जाऊन संपूर्ण माहिती घेऊ शकता। ही संपूर्ण माहिती योजनेची त्या वेबसाईटला उपलब्ध आहेत। 1 लाखाची जी योजना आहे ती ऑफलाईन आहे। तो त्यासाठी आपल्याला इथे अर्ज करावा लागतो। तो 10 रुपयाचा अर्ज इथं देतो। त्या अर्जात तुम्हाला आम्ही आवश्यक जे डॉक्युमेंट्स आहेत त्यात आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, एक उत्पन्नाचा दाखला, उत्पन्नाची मर्यादा 1 लाखाची आहेत आणि जो काही तुमचा व्यवसाय करणार त्याचं कोटेशन लागेल आणि ही योजना आपल्याला इथे 1 लाखाची संपूर्ण कर्ज जे होत आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला व्याज आपल्याला परत मिळत आहे। म्हणजे आपण इन्स्टॉलमेंटच बिना व्याजाचे घेणार आहे। 2085 मुद्दल असं 48 हप्त्यापर्यंत त्याचं व्याज 1 लाखाचं निघून जाईल। त्यामुळे ही योजना छोटेसे जे आपले पाणठेला असेल, छोटा गृहउद्योग असेल, पापडात मशीन असेल, शिवाय मशीन असेल, 1 लाखापर्यंत जो काही उद्योग त्याला करू शकतो तो करू शकतो लाभार्थी। आणि ही योजना फार चांगली आणि गावातील लोकांसाठी ही योजना फार उपयोगाची आहे। 18 ते 50 पर्यंत याला वयोगटाची मर्यादा आहे। वयोगट 18 ते 50 असेल आणि त्याला शिक्षण नसलं तरी चालेल, पण त्याला थोडासा कामाचा अनुभव आला तर त्याला कर्ज मिळून तो आणि परतफेड करू शकतो।